तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपला जो चर्चेचा किंवा संवादाचा विषय आहे, तो सामाजिक आणि आर्थिक विकास याच्याबद्दलचा आहे. आणि आपण जर बघितलं तर आजच्या आपल्या चर्चेमध्ये हा विषय जो आहे सामाजिक आणि आर्थिक विकासाचा, तर त्याच्याबद्दलचा संवाद साधताना किंवा चर्चा करताना मी इथे एक फाईल शेअर करतोय. तर ते आपल्याला दिसते का तेवढं मला सांगा आणि त्याच्यानुसार आपण त्याच्यावरती चर्चा करायला सुरुवात करूया. अ, ही फाईल दिसते का राहुल? ही फाईल दिसते? आम्ही एक फाईल शेअर केले, ही सगळ्यांना दिसते का? कोणीतरी एकाने सांगा मला, दिसते का? येस सर, येस सर. हा. तर आता आपण काय करूया की ह्या आजच्या चर्चेमध्ये आपला जो विषय आहे तो जसं सांगितलं त्याच्याप्रमाणे एकच मिनिट हा. हा. तर आता हे व्यवस्थित दिसत असेल सगळ्यांना. तर आजचा विषय आपला इथे लिहिलेला आहे तर अर्थशास्त्र. आणि जर तुम्ही बघितलं तर अर्थशास्त्रा संबंधितले परत आपण थोडी चर्चा करायची ठरवली. तर गेल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये ज्या परीक्षा झाल्या एमपीएससी मार्फत घेतलेल्या, त्यांची संख्या जवळजवळ आपल्याला माहिती असेल 22 परीक्षा झाल्या. आणि त्या 22 परीक्षांमध्ये अर्थशास्त्रावरती जवळजवळ काहीतरी एक 400 प्रश्न होते. आणि मग हे 400 प्रश्नांचे विषय काय होते, तर त्या सगळ्या प्रश्नांना आपण एकत्रित केलं. त्यानंतर अभ्यासक्रमामध्ये जे दिलेले घटक, उपघटक किंवा मुद्दे जे आहेत, मग आता आपली जर समजा राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली, त्यात हे पहिले 5 टॉपिक आहेत की शाश्वत विकास आहे, दारिद्र्य आहे, सर्वसमावेशन आहे, लोकसंख्या, मनुष्यबळ आणि सामाजिक क्षेत्रातला पुढाकार. आता ह्या 5 घटकावरती दरवर्षी आता आपल्याला काय झालं की 2013 पासून अशा परीक्षा घेतल्या जातात. एमपीएससी 2013 पासून आणि युपीएससी साधारण 2012 पासून परीक्षा घेते. आणि मग जनरल स्टडीचा जो पहिला पेपर आहे, तर त्याच्यामध्ये जे 100 प्रश्न असतात, त्यातले 15 प्रश्न म्हणजेच एका प्रश्नाला 2 धरले तर 30 मार्काला हे 5 टॉपिक आहे. आणि अलीकडे जर बघायला गेला तर ह्या 5 टॉपिक वरतीच आधारित प्रश्न राहतात असं नाहीये. तर त्याच्या बरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित हे परत 5 टॉपिक जे आहेत, म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवस्था असेल, महागाई आहे, किंवा उद्योग आणि संरचना क्षेत्र आहे, किंवा बँकिंग आणि वित्त क्षेत्र आहे, विदेशी व्यापार आहे, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. मग आता हे एकंदरीत 10 टॉपिक झाले, 15 प्रश्न असणार आहेत. आणि मग यांचं वितरण बऱ्याच वेळेला कसं असतं, एखाद्या प्रश्नावरती जास्त म्हणजे एखाद्या घटकावरती जास्त प्रश्न, दुसऱ्या घटकावरती कमी प्रश्न असा वगैरे दिसतो. आता हे राज्यसेवा पूर्व परीक्षेचं बघितलं. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्ही बघायला गेला, जे 4 पेपर आहेत सामान्य अध्ययनाचा, चौथा पेपर हा एक 10 मार्काला अर्थव्यवस्थेसाठी आहे. आता आपण त्याच्यावरती चर्चा करत नाही इथे, पण त्यातले काही घटक हे पूर्व परीक्षेमध्ये कसे येतात त्याच्याबद्दलची चर्चा आपल्याला इथे करता येईल. आणि त्याच्यानंतर गट ब ची जी परीक्षा आहे पूर्व परीक्षा, तर त्याच्यामध्ये सुद्धा 15 प्रश्न असतात आणि हेच घटक त्याच्यामध्ये दिलेले आहेत. पण आता गट ब मधला जर समजा तुम्ही ज्याला आपण राज्य कर निरीक्षकाची मुख्य परीक्षा, त्यानंतर पीएसआय ची मुख्य परीक्षा आणि याची जी आहे सहाय्यक अधिकारी जो आहे, तर त्याची मुख्य परीक्षा, यांचा पेपर 2 जो आहे त्यातल्या 100 प्रश्नांमध्ये विशेषतः कर निरीक्षकामध्ये 100 पैकी जवळजवळ 55 ते 60 प्रश्न अर्थव्यवस्थे संबंधित असतात. आणि त्यानंतर सहाय्यक कर अधिकारी जो म्हणजे सहाय्यक अधिकारी मंत्रालयातला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. आता ह्या सगळ्या परीक्षा ज्या होऊन गेल्या गेल्या वर्षी, मग गेल्या वर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षा, गट ब ची पूर्व परीक्षा, गट क ची पूर्व परीक्षा, किंवा वनाधिकाऱ्याची पूर्व परीक्षा, किंवा अगदी एलडीओ किंवा एमईएसच्या परीक्षेमध्ये सुद्धा पूर्व परीक्षेत याच्यावरती काही प्रश्न आलेले आहेत. आणि त्याच्यामुळं हा एक भाग झाला. तर ह्या आपल्याला अर्थव्यवस्था आणि सामाजिक क्षेत्राच्या विकासाची तयारी करायची म्हणजे हे 10 टॉपिक महत्वाचे आहेत. मग आता ह्या 10 टॉपिक मध्ये आता हे घटक झाले. मग ह्या प्रत्येकाचे उपघटक. मग आता शाश्वत विकास जो आहे, त्याचे उपघटक जवळजवळ 6 आहेत. आणि आता हे काय परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये केलेलं नाहीये. पण गेल्या वर्षी जे प्रश्न येऊन गेले, त्या सगळ्या शाश्वत विकासावरती गेल्या वर्षी जवळजवळ 77 प्रश्न होते. मी आपल्याला सांगितलं की 400 प्रश्नापैकी म्हणजे एकंदरीत ज्या 22 परीक्षा झाल्या, त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विकासावरती 400 प्रश्न आले सुमारे. साधारण जर मी आकडा काढला तर 398 प्रश्न आहेत. त्यापैकी 77 म्हणजे जवळजवळ 80 प्रश्न हे शाश्वत विकासावरती होते.
मग शाश्वत विकासातले आपल्याला अभ्यास करताना कशावरती भर द्यायला पाहिजे? तर हे 6 टॉपिक. मग त्यातला शाश्वत विकासाचं इंग्लिशमध्ये जर बघायला गेलं तर इट इज कॉल्ड एज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि मग ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटची म्हणजे आता कसं आहे, अर्थशास्त्राची तयारी करायची म्हटलं तर आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली, अर्थशास्त्राच्या आता हे शाश्वत विकास आहे त्याच्याबद्दलच्या संकल्पना. दुसरी गोष्ट जी आहे त्याच्याशी संबंधित ज्या काही चालू घडामोडी किंवा आकडेवारी किंवा संस्था किंवा शास्त्रज्ञ किंवा सरकार किंवा प्रदेश किंवा आणखी काही असेल तर त्या संबंधितली आपल्याला माहिती असायला पाहिजे. किंवा त्याच्याबद्दलचे अहवाल असतात, त्याच्याबद्दलच्या समित्या असतात. मग त्याच्याबद्दलचं एक बघितलं पाहिजे. सो दिस इज कॉल्ड एज अ ऍप्लिकेशन. आणि द लास्टली इज अपडेशन. तर त्यामुळं आपल्याला परीक्षेची तयारी करत असताना कन्सेप्ट क्लिअरन्सी, संकल्पना आपल्या स्पष्ट करून घ्यायच्या. दुसरं, त्या संकल्पनांचा वापर करून दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचं ते आकलन करून घेण्यासाठी विश्लेषण क्षमता त्याच्यात आपण बघायची आणि थोडं अपडेशन करायचं म्हणजे अद्ययावतीकरण. आणि दुसरी एक महत्वाची पद्धत कशी असायला पाहिजे अभ्यासाची, त्याला आपण मी नेहमी सांगतो की वर्गीकरणात्मक आणि तुलनात्मक. मग आता तुम्हाला सांगितलं मी की गेल्या वर्षीच्या 22 परीक्षेत 400 प्रश्न अर्थशास्त्रावरती आले. ते 10 घटकांमध्ये मी त्याचं वर्गीकरण केलं. मग प्रत्येक घटक घेतला, मग त्याचं उपवर्गीकरण केलं आणि मग उपवर्गीकरण करून त्यातल्या संकल्पना समजून घेतल्या. मग त्याची सांगड आलेल्या प्रश्नाशी गाठली. मग त्यानंतर थोडं अद्ययावतीकरण केलं आणि उत्तरं काढत गेलो. तर असं जर केलं प्रत्येक ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याला फायदा होतो. मग आज काय करूया, हे सगळे जे 10च्या 10 टॉपिक आहेत, त्याच्यावरची तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जातो 400 प्रश्नांची. ते आजच्या आपल्या काही 25 मिनिटांमध्ये काय ते होणार नाही. पण आपण काय करूया, की महत्त्वाचे मुद्दे जे असतील त्याच्याबद्दल थोडं आपण कशी तयारी करायला पाहिजे एक उदाहरण घेऊन मग शाश्वत विकासाचा जो टॉपिक आहे त्यातले जे 77 प्रश्न आहेत, त्यातले काही मोजके प्रश्न घेऊन आपण हा अभ्यास अर्थशास्त्राचा कसा करायचा आणि तुम्ही जर बघायला गेला तर तसं अनेक जणांना त्या अर्थशास्त्रातल्या आकडेवारीची भीती वाटते. त्या अर्थशास्त्रातल्या ज्या संकल्पना किंवा सिद्धांत जे आहेत त्याच्याबद्दल अनेक जणांना का कुणास ठाऊक पण मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याबद्दलचा दबाव असतो. तर माझ्या मते असं काही घ्यायची गरज नाहीये. अर्थशास्त्रासारखं एकदा तुम्ही जर बघा डोळसपणानं ती संकल्पना समजून घेतली आणि त्याचा जर आपल्या दैनंदिन जीवनातल्या घटनाशी सांगड घातली फायदा होतो. आता तुम्हाला माहिती असेल की कोरोनामुळं काय झालेलं आहे, लॉकडाऊन जे आपण जिओग्राफिकल लॉकडाऊन केलेलं आहे, त्यामुळे मोमेंटमवरती आपण बंधनं आणलेली आहेत. त्याच्यामुळे सगळी इकॉनॉमी डिस्टर्ब झालेली आहे. नॉट ओन्ली इन आवर कंट्री बट एव्हरीवेअर इन द वर्ल्ड द सेम सिच्युएशन. मग अशा वेळेला पोस्ट कोरोना इकॉनॉमी इज गोइंग टू बी टोटली डिफरंट. आणि मग अशा वेळेला नेमकं याचा मानवी जीवनावरती, मग आपल्या वैयक्तिक ह्याच्यावरती, आपल्या देशावरती किंवा महाराष्ट्रावरती काय परिणाम होणार याचं आकलन व्हायचं झालं, करायचं झालं तर आपल्याला अर्थव्यवस्थेतल्या काही संकल्पना माहिती असायला पाहिजेत. आणि तुम्ही जर बघायला गेला ह्या संकल्पना समजून घेताना त्याच्यावरती आतापर्यंत अनेकांनी जे काही संशोधन केलंय, त्याच्याबद्दल जे सिद्धांत मांडलेत, त्या शास्त्रज्ञांनी कसं काम केलं हे जरी थोडं बघितलं आपण तरी सुद्धा आपल्याला त्या म्हणजे काय म्हणायचं त्याला गोष्टी लक्षात ठेवायला खूप सोपं जातं. मग आता हे शाश्वत विकासावरती हे 6 टॉपिक आहेत. मग हे आपण जरा थोडं पहिल्यांदा हे 10 मुद्दे कुठले कुठले आहेत ते जरा बघून घेऊया. म्हणजे कसं झालं बघा, 400 प्रश्नांचं आपण वर्गीकरण 10 घटकांमध्ये केलं. 10तले ते पहिले 5 घटक राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आहेत. नंतरचे उरलेले 5 घटक त्यांचा संबंध आणि ह्याही 5 घटकांचा संबंध गट ब ची पूर्व आणि मुख्य, त्यानंतर गट क ची पूर्व आणि मुख्य, या वनाधिकाऱ्याची मी तयारी करतो त्याच्याबद्दल किंवा ह्याला म्हणजे विशेषतः कर निरीक्षक असेल, सहाय्यक कर अधिकारी आहे किंवा ते म्हणजे कर सहाय्यक म्हणून परत आता आपल्याकडं राज्य कर खात्यात भरलं जातं ती परीक्षा असेल. तर ह्या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा ह्या अर्थशास्त्रावरती प्रश्न विचारले जातात. आणि गेल्या वर्षी काय झालं होतं, गेल्या वर्षी शासनानं त्याला आपण म्हणतो की मंत्रालयातल्या सहाय्यक अधिकाऱ्यांची डायरेक्ट भरती सुद्धा केली होती. स्पर्धा परीक्षेद्वारे होतेच. पण जे मंत्रालयात किंवा विधानसभेमध्ये किंवा एमपीएससी कार्यालयामध्ये किंवा महाराष्ट्राच्या शासकीय कार्यालयात कुठेही क्लार्क म्हणून करणारी लोक जी आहेत नोकरीला, तर त्यांना सहाय्यक अधिकारी मंत्रालयात व्हायची संधी म्हणून ती डायरेक्ट परीक्षा झाली. आणि त्याच्यात जे काही 100 जसे 2 पेपर घेतले होते, त्यातल्या 200 पैकी जवळजवळ 70 प्रश्न हे इकॉनॉमिक्स वरती होते. म्हणून जर समजा तुमच्यापैकी कोणी सध्या शासनाच्या नोकरीत असेल आणि त्याला वाटलं की नाही आपल्याला परीक्षा डायरेक्ट सुद्धा द्यायची आहेत, तर त्यावेळेला सुद्धा त्या अर्थव्यवस्थेचा आपल्याला फायदा होणारच. आणि मग दारिद्र्याच्या बद्दलचे जे प्रश्न होते तर ते साधारण 4 प्रकारचे विचारले गेले होते.
आणि दारिद्र्याच्या वरती गेल्या त्या 400 मध्ये 14 प्रश्न त्याच्यावरचे होते. नंतरचा हा इन्क्लुजनचा किंवा सर्वसमावेशनचा जो भाग आहे, अलीकडच्या काळात त्याला फार महत्व आलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, लॉकडाऊन सुरू झालं आणि आपल्याकडे आरबीआयने मोठ्या प्रमाणात म्हणजे घोषणा केलेल्या आहेत. आपल्या केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ज्याला पॅकेजेस म्हणतो ती दिलेली आहेत. मग आता ते सगळे कशाबद्दलचे आहेत? सो दे आर रिलेटेड टू व्हॉट वी कॉल एज अ इन्क्लुजन किंवा सर्वसमावेशन. मग ते सर्वसमावेशन म्हणजे नेमकं काय? मग त्यातलं वित्तीय समावेशन काय आहे? कृषी अर्थव्यवस्थेतलं किंवा शेतकऱ्यांचं आर्थिक सबलीकरण करून त्यांचं जर सर्वसमावेशन करायचं झालं तर काय करायला पाहिजे? त्यानंतर लघु आणि कृषी उद्योग, कारण छोटे छोटे उद्योजक. कारण आता असं झालेलं आहे की करोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त तोटा हा लघु आणि कृषी उद्योजकांना झालेला आहे. आणि मग अशा वेळेला त्यांना जर समजा मूळ प्रवाहात आणायचं असेल तर त्यांच्यासाठी कशा सर्वसमावेशक योजना असल्या पाहिजेत. शैक्षणिक क्षेत्रातलं सर्वसमावेशन सुद्धा महत्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांना आरक्षण आहे, संधी सुद्धा आहे. पण त्यासाठी लागणाऱ्या क्षमता त्यांचं वृद्धीकरण किंवा सबलीकरण करायचं झालं तर त्याच्या प्रमाणात सुविधा नाही आहेत. तर त्या सुविधा द्यायच्या झाल्या तर त्या सर्वसमावेशक योजना काय असायला पाहिजेत? हा सगळा जो काही भाग आहे तो महत्वाचा येतो. आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तशाच गोष्टी आहेत. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आता जर तुम्ही बघायला गेला तर मध्यंतरी तुम्ही ऐकलं असाल की काही काही ठिकाणी जे लॉकडाऊन केलं जातं किंवा क्वारंटाईन केलं जातं. तर क्वारंटाईन सध्या आपल्या देशामध्ये 2 प्रकारचं. वन इज कॉल्ड ॲज अ इन्स्टिट्यूशनल किंवा होम किंवा फ्री क्वारंटाईन आणि दुसरं पेड क्वारंटाईन आहे. मग आता ह्या दोन्ही क्वारंटाईन मधला जो काही एकंदरीत सुविधा असतात किंवा ह्या असतात त्या सगळ्यांना सारख्या मिळायला पाहिजेत. आणि आपल्या देशासारखं अशा प्रकारचं पेड आणि फ्री क्वारंटाईन जगात कुठं नाहीये. पण आपल्याकडे ते सुरू केलेलं आहे. आणि मग त्या ह्याच्यातनं सुद्धा काय होतं, की असं का होऊ शकतं? का होतं आपल्याकडं? तर आरोग्याचं जे आपलं पायाभूत क्षेत्र आहे, त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती त्रुटी म्हणता येणार नाही. पण काही म्हणायला गेला तर त्याच्यामध्ये थोडा कमकुवतपणा आहे आणि तो भरून काढण्यासाठी मग त्या क्षेत्राचं सर्वसमावेशन करायचं आहे. मग आता पोस्ट कोरोना वर्ल्डमध्ये हे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथनिंग किंवा त्याचं एम्पॉवरमेंट ऑफ द हेल्थ वर्कर्स किंवा ज्यांना आपण आता कोरोना फायटर म्हणतो. तर त्यासाठी महत्व येणार आहे आणि म्हणून आपल्याला अभ्यास करताना त्याच्याकडे सध्या जोर द्यायला पाहिजे. त्यानंतर लोकसंख्या आणि मनुष्यबळ. आताच बघा 2 दिवसापूर्वी युनिसेफने एक अहवाल सांगितला. त्या कोरोनाच्या लॉकडाऊन काळामध्ये जगामध्ये नाही म्हणायला गेलं तर जवळजवळ 7 ते 8 कोटी पोरं जन्माला येणार आहेत. आणि त्या 7 ते 8 कोटीपैकी 25% भारतात येणार आहेत. 2 कोटी पोरं जन्माला आपल्याकडे ऑक्टोबर किंवा ते नोव्हेंबर 2020 पासून पुढच्या मार्च 2021 पर्यंत भारतात 2 कोटी जन्माला येतील. आता ही 2 कोटी पोरं जर जन्माला नवीन आली तर ते एक ऑस्ट्रेलिया खंड आपल्या देशात जन्माला येणार. आणि मग अशा वेळेला त्या मनुष्यबळाचं एकंदरीत त्यांना सगळ्या गोष्टी त्याबद्दलचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग तो अभ्यास करताना आपल्याला जर तुम्ही बघायला गेला तर त्यातल्या ज्या परीक्षेच्या संदर्भातच आपल्याला विचार केला पाहिजे. मग ते लोकसंख्या चक्र आणि मनुष्यबळ नेमकं काय आहे? त्यानंतर भारताचं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 साली जे जाहीर झालं होतं, आता नवीन नाही आहे. मग त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्यावरती प्रश्न सुद्धा बरेच येऊन गेलेले आहेत. मग त्याची आपल्याला चर्चा करायला लागणार. लोकसंख्येच्या संख्यात्मक बाजू आहेत, गुणात्मक बाजू आहेत. त्यानंतर स्थलांतरावरती अलीकडच्या काळात जोर दिला जातो आणि तुम्हाला माहिती असेल की मायग्रंट वर्करची जी समस्या आहे. तर आपल्या देशात आता तुम्ही टीव्हीवरती बातम्या बघताना बघत असाल की पोस्ट काय म्हणतात त्याला ते इंडिपेंडन्स, तर फाळणीच्या वेळेला जे स्थलांतर झालं होतं त्याच्याही पेक्षा मोठ्या तीव्रतेचं किंवा मोठ्या संख्येनं होणारे हे स्थलांतर आहे, मायग्रेशन आहे. आणि मग नाव दिस टाइप ऑफ द क्वेश्चन्स म्हणजे आता हे जे म्हणजे बघा पूर्वी काय होतं स्थलांतराची अनेक कारणं होती. पण एखाद्या ह्या काय म्हणतात सरकारनं लावलेलं लॉकडाऊन उठवल्यानंतर लोकांना गावी जाताना येणाऱ्या ज्या स्थलांतराच्या समस्या आहेत, मग त्यातली वाहतुकीची समस्या असेल, त्यानंतर बाकीच्या सुविधाच्या समस्या असतील, मग अशाशी संबंधित प्रश्न असतील. आणि त्याच्यामुळे काय आहे की आपली आता ही परीक्षा पोस्ट कोरोना होणार आहे. झालंय काय की युजीसीच्या परीक्षा किंवा नीट आणि ते जेईच्या परीक्षा सगळ्या त्या जुलै महिन्यामध्ये होणार आहेत. आणि मग आपल्याकडे सुद्धा असं आहे की एमपीएससीच्या परीक्षा नाही म्हणायला गेला तर जुलैच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात. कारण आता आपल्याकडे राज्यसेवा पूर्व परीक्षा पेंडिंग आहे, ग्रुप ब ची पूर्व परीक्षा पेंडिंग आहे, काही इंटरव्ह्यूज पेंडिंग आहेत, युपीएससीची परत प्रिलिम आहे किंवा त्यांच्याही इंटरव्ह्यू पेंडिंग आहेत. तर ही सगळी प्रक्रिया दे आर गोइंग टू स्टार्ट इन द मंथ ऑफ जुलै.
आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला आता समजा त्या काळात जर परीक्षा होत असेल तर आता अलीकडे जे काही घडतंय आपल्या अर्थव्यवस्थेतल्या आणि बाकीच्या याच्याबद्दलचं त्याची आपण थोडी चांगली चर्चा म्हणा किंवा ते समजून घ्यायला पाहिजे. आणि मग हे घेत असताना मागे येऊन गेलेल्या प्रश्नांचा सो दॅट शुड बी अवर स्केलेटन ऑर द गाईड आपल्या परीक्षेच्या तयारीमध्ये. आता नंतरचा भाग जो आहे सामाजिक क्षेत्रातील पुढाकार. मग आता ह्या याच्यामध्ये सुद्धा बघायला गेलं तुम्ही आता कोरोनामुळं किंवा लॉकडाऊनमुळं मोठ्या प्रमाणात बेकारी निर्माण झालेली. त्यानंतर आता पोस्ट कोरोना जगामध्ये रोजगाराच्या संधी ह्या नव्या क्षेत्रामध्ये जास्त येणार आहेत आणि ज्याला आपण ट्रॅडिशनल स्ट्रक्चर किंवा सेक्टर जे आहे एम्प्लॉयमेंट जनरेशनचं तिथं कमी होणार आहे. मग हे कौशल्य विकासाचे कार्यक्रम कुठले असणार, रोजगार निर्मिती कुठे होऊ शकते, मग त्यात एम्पॉवर करून मला त्यात संधी कशी मिळेल. मग महिला बालविकासच, कारण सध्या जर तुम्ही बघायला गेला मोठ्या प्रमाणावरती कुणाला त्रास होत असेल लॉकडाऊनचा तर ते महिलांना आणि मग त्याच्यावरती आधारित मग सामाजिक आणि न्याय सुरक्षा याच्याबद्दलचे कार्यक्रम, अन्न सुरक्षाबद्दलचा, पायाभूत विकासाबद्दल, वंचित आणि उपेक्षित घटकांचा विकास. आता हे पहिले 5 टॉपिक जे बघितले आणि त्यातले आपण जे मुद्दे काढलेले आहेत, जे वर्गीकरण केले, याचा अर्थ ह्या टॉपिकवरचा प्रश्न इथंच किंवा तसाच असेल असं नाहीये. हे दिस इज नॉट अ नॅचरल क्लासिफिकेशन. दिस क्लासिफिकेशन हॅज बीन डन फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग अँड रिमेंबरिंग. कारण हे अशा पद्धतीचं एक जरा वर्गीकरण केलं तर त्यातनं आपल्याकडे अभ्यासाची शिस्त येणार. कुठलाही मुद्दा आपला जो काय होणार नाही, आपण चुकणार नाही, विसरणार नाही आणि सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देता येईल. सो बिकॉज ऑफ दिस क्लासिफिकेशन काय होणार आहे, आपलं ज्याला आपण म्हणतो श्रम विभाजन, डिव्हिजन ऑफ अ लेबर आणि डिव्हिजन ऑफ अ टाइम, हे चांगलं होणार आणि मग त्यातनं आपला अभ्यास जो उत्पादक जे प्रोडक्टिव्ह स्टडी होणार. आता व्हॉट इज अ प्रोडक्टिव्ह स्टडी इन केस ऑफ द इकॉनॉमी जर बघायचं झालं तर कमी अभ्यास करून जास्त वेळ ते लक्षात राहून त्याच्यातनं आपल्याला अवघड प्रश्नांची उत्तर काढायची, ह्याला आपण प्रोडक्टिव्हिटी ऑफ द स्टडी म्हणता येईल. आणि मग हे करायचं झालं तर आता हा जो काही भाग सांगितला तुम्हाला की क्लासिफिकेशन आणि कंपॅरिझन हे करायचं आणि त्याची सांगड मुळात संकल्पना, विश्लेषण आणि अद्यावतीकरण याच्याशी घालायची. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. आता हे 5 टॉपिक झाले राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि हे इतर याच्यामध्ये येतातच. आणि ह्या 5 टॉपिकची जर व्याप्ती तुम्ही बघितला तर भारताच्या नव्हे तर सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला ती व्यापणारी आहे. आणि मग अशा वेळेला हा अभ्यास जो आहे तर माझं आर्थिक सबलीकरण वैयक्तिक पातळीवरती मी कसं करणार, कुटुंबाचं आर्थिक सबलीकरण कसं होईल किंवा जिल्ह्याचं कसं किंवा राज्याचं, देशाचं आणि जगाचं, ह्या सगळ्यांचा एकंदरीत आवाका आपल्याला ह्या 5 घटकातल्या विविध मुद्द्यांचा आणि त्यावरती काम केलेल्या अर्थतज्ञांचा जर अभ्यास केला तर आपल्याला तो येऊन जातो. आणि मग भारतीय अर्थव्यवस्थाच्या बद्दलची जी क्षेत्र आहेत मग त्याच्यावरती प्रश्न आलेत. आता सार्वजनिक वित्त व्यवस्था, मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर ते सार्वजनिक लेखा, पब्लिक अकाउंट्स, त्यानंतर कर व्यवस्था, सार्वजनिक खर्च, अर्थसंकल्प किंवा महागाईची कारणं, त्याच्यावरचे उपाय, निर्देशांक या उद्योगाबद्दल सुद्धा प्रश्न आलेले आहेत. बँकिंग क्षेत्र आणि वित्त याच्यावरचे 4 प्रकारचे प्रश्न आहेत आणि विदेश व्यापारावरचे 5 घटक आहेत. मग असं जर तुम्ही बघितला तर आपल्या परीक्षेच्या संदर्भात ह्या 10 घटकांमधले सगळे जर असे उपघटक काढले तर त्यांची संख्या 46 होती. म्हणजे जवळजवळ 50 उपघटक झाले. मग ह्या प्रत्येक उपघटक आणि प्रत्येकाची व्याख्या लिहून काढायची. तर त्याचा थोडक्यात आपल्याला मजकूर लिहून काढायचा, मग त्याचा आपल्याला फायदा होतो. मग आता इथे जर तुम्ही बघितला तर मगाशी सांगितलं की तुम्हाला याच्यावरती 77 प्रश्न येऊन गेलेले आहेत. आणि मग पहिला टॉपिक जो आहे शाश्वत अविनाशी चिरंतन विकास, ह्याच्यावरती 9 प्रश्न गेल्या वर्षीच्या 22 परीक्षेत येऊन गेलेले आहेत. मग आता हे 9 प्रश्न कसले आहेत इथे दिलेले आहेत. मग आता इथे जर तुम्ही बघायला गेला, पहिला प्रश्न आहे पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम मध्ये आयोजित करण्यात आली होती, असा हा प्रश्न आहे. आता ह्या सगळ्या प्रश्नाच्या ह्याच्यात जायला नको, फक्त मी तुम्हाला एक संकल्पना समजावून सांगतो की व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग आता आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मग आज मी जे वाचणार ते पुढचं 1 वर्ष जेवढ्या मी परीक्षा देणार त्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं काढायसाठी मला उपयोगी पडलं पाहिजे. आणि ते उपयोगी पडत असताना आज मी जी कृती करतोय त्याची सांगड भूतकाळात मी जे काय अभ्यास केला किंवा जे मी शिक्षण घेतलं त्याच्याशी घालता आली पाहिजे. सो व्हॉट इज अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट? सो इट इज नथिंग बट हिअर वी आर कोरिलेटिंग द टाइम सेक्टर किंवा टाइम पिरियड. म्हणजे याच्यात काय झालं, भूतकाळातल्या घटना
आणि भविष्य काळात मध्ये होणारं एखादी प्रक्रिया म्हणा, तर यांची सांगड घालत असताना वर्तमान काळामध्ये मी काय करायला पाहिजे? सो दॅट इज नथिंग बट सस्टेनेबल. म्हणजे सस्टेनेबल म्हणजे काय टिकणारं. म्हणजे आता मी ऐकलं, आता मी तुमच्याशी संवाद साधतो. मी जे बोलतोय ते तुमच्या मेंदूवर फक्त 1 सेकंद परिणाम करतं. त्यानंतर तुम्ही विसरून जाता. आता ते 1 सेकंदाचा 1 सेकंद माझा परिणाम करायला काय करायला पाहिजे? मग ते 1 मिनिटावरती, 1 तासावरती, 1 दिवसावर, 1 महिना, 1 वर्ष. तर किमान मी आज जे ऐकलं, जे समजून घेतलं, ते किमान 1 वर्ष माझ्या लक्षात राहायला पाहिजे. असं ज्यावेळेला होईल, त्यावेळेला ते शाश्वत म्हणायचं. शाश्वत म्हणजे टिकणारं, कधीही नष्ट न होणारं. आणि तुम्हाला माहिती असेल ती त्रेटा मुलगी जी आहे, तर ती काय करते सध्या, की नैसर्गिक साधन संपत्तीचं सध्या देशभरचे विकसित देश मोठ्या प्रमाणावरती शोषण करतात. त्यामुळे भावी पिढीला ती नैसर्गिक साधन संपत्ती मुरणारच नाही अशी भीती निर्माण झालेली आहे. आणि मग त्यासाठी पर्यावरणाची मोहीम. त्यामुळं शाश्वत विकासाचा जी व्याप्ती आहे ती परीक्षेच्या संदर्भात 3 घटकांमध्ये. मग एक अर्थकारण आलं, दुसरं समाजकारण आणि तिसरं पर्यावरण. त्यामुळे शाश्वत विकास हा नुसता अर्थकारणाचा विषय नाही आहे. तो समाजकारणाचाही विषय आहे आणि तो पर्यावरणाचा सुद्धा. म्हणजे जे आहे ते एक्सप्लॉयटेशन करण्यापेक्षा, एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण. तर कुठल्याही गोष्टीचं शोषण न करता ते दीर्घकाळ टिकावं याच्यासाठी त्याचा पर्याप्त वापर करण्याचं जे कौशल्य किंवा जी प्रक्रिया आहे, तर त्याला आपण शाश्वत विकास किंवा चिरंतन विकास किंवा वी कॅन कॉल इट ॲज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर आपल्या परीक्षेच्या संदर्भात शाश्वत विकास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीला पुरवून वापर करण्याचं आपल्याकडे असलेली धोरणं. आणि मग त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आहेत. मग असं पहिल्यांदा जगात कधी निर्माण झालं, तर ते स्टॉकहोमला 1972 परिषद झाली होती. आपल्या इंदिरा गांधी त्या परिषदेला गेल्या होत्या. आणि त्यावेळेला भाषण करताना त्यांनी सांगितलं होतं, की जगातलं सगळ्यात महत्वाचं जे प्रदूषण काय असेल, तर ते हवेचं किंवा पाण्याचं प्रदूषण नाही आहे. तर ते प्रदूषण म्हणजे गरिबी. मग ते सामाजिक प्रदूषण सांगायचं त्यांना. मग ती विषमता. आणि मग हे सगळं ती विषमता, गरिबी कमी करून त्या लोकांचं स्वतः त्यांच्यात जाणीव निर्माण झाली पाहिजे, हा शाश्वत विकासाचा भाग झाला. अजून एक शाश्वत विकासाचा अर्थ असा लावला जातो, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, की भारत ज्यावेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला आपलं उद्दिष्ट काय होतं? कल्याणकारी अर्थव्यवस्था किंवा कल्याणकारी राष्ट्र. आणि मग जसं गेल्या 70 वर्षामध्ये आपली वाटचाल वेलफेअर स्टेटकडनं सोशल जस्टिस अचिव्हमेंटकडे चाललेली आहे. मग वेलफेअर स्टेटमधनं आपण कशात गेलो? विकासाकडे गेलो. मग मध्ये प्रोग्रेस आली. तर आपलं पहिल्यांदा ठरलं होतं कल्याणकारी राष्ट्र. नंतर आपल्याला प्रगती करायची होती. नंतर विकास साधायचा होता. नंतर मग आपल्याला सबलीकरण करायचं होतं. नंतर मग आता आपल्याला सामाजिक न्याय आणायचा. म्हणजे आता आपल्या देशाच्या भौतिक साधनांचा किंवा असलेलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सोशल मनुष्यबळ असेल किंवा टँजिबल, नॉन टँजिबल ॲसेट्स असतात. हे सगळ्यांचा आपला वापर करण्याची जी प्रक्रिया चाललेली आहे, गेल्या 70 वर्षात ह्या 5 टप्प्यातनं. कल्याणकारी म्हणजे वेलफेअर. पंडित नेहरूंच्या काळामध्ये पहिल्या 3 पंचवार्षिक योजना तशाच होत्या. इंदिरा गांधीच्या काळात टार्गेट ठरवले गेले आणि ते गाठण्यासाठी प्रोग्रेसवरती गेलो आपण. राजीव गांधीच्या काळात डेव्हलपमेंटकडं. मनमोहन सिंग आणि पी.व्ही. नरसिंहराव एम्पॉवरमेंट. मग तीच चाल पुढं आपल्याकडच्या वाजपेयी सरकारनं चालू ठेवली. नंतर परत मनमोहनचं युपीए 1, युपीए 2 आलं. मग त्यांनी सामाजिक न्यायाची संकल्पना आणली आणि सध्याचं सरकार ते सामाजिक न्यायाची संकल्पना सोशल जस्टिस ज्याला ती पुढे नेते. आपल्या पंतप्रधानांनी सांगितले की 2022ला भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. भारताच्या लोकसंख्येत त्यावेळेला 75 कोटी युवक असणार आहेत. आणि मग ह्या 75 कोटी युवकांचं सबलीकरण 2022 मध्ये करण्यासाठी जे काही आम्हाला करायला लागतंय, दॅट इज नथिंग बट द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सगळ्यांना रोजगाराच्या संधी मिळायला पाहिजे. किंवा त्यांनी सांगितले की 2022 पर्यंत आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुबल झालं पाहिजे. किंवा आताच्या ज्या काही गेल्या वर्षीच्या काही लोकसभा निवडणुका झाल्या, त्यावेळेला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षानं जो जाहीरनामा दिला होता, त्याच्यामध्ये न्याय नावाची त्यांनी संकल्पना आणली होती. सो व्हॉट इज द न्याय? सो इट इज रिलेटेड टू द युबीआय म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम. तर आता जगभर सामाजिक न्याय द्यायचा म्हणजे काय द्यायचं? की तुम्ही आर्थिकदृष्ट्या पुढे गेलाय किंवा मागे राहिलाय याच्याही पेक्षा आपल्या देशातलं जे काही आर्थिक संपत्ती आहे त्याचं वितरण सारखं करताना सरकारची जबाबदारी प्रत्येकाला किमान मूलभूत उत्पन्न सरकार पुरवणार.
आणि ते प्रणव वर्धन नावाचे एक आपल्याकडे एक आर्थिक तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी सांगितले ते किती असायला पाहिजे, तर साधारणपणे ₹1000 तरी प्रत्येकाला भारत सरकारनं द्यायला पाहिजे. आणि मग ते कसं देता येतील, तर आपल्या देशाकडे असलेल्या अनेक विकासाच्या योजना आहेत. त्यातला पैसा बराचसा वाया जातोय आणि त्या घटकांना तो मिळतोच असं नाही. म्हणजे आता जर तुम्ही बघायला गेला, हरित क्रांती अंतर्गत चालवलेल्या योजनांचा खरा फायदा भूमिहीन शेतकरी किंवा लघु शेतकरी किंवा सीमांत शेतकऱ्याला होतच नाही. तो श्रीमंत शेतकऱ्याला होतो. त्याला गरज नसताना त्याला होतं. मग त्याच्यावरची जी सबसिडी असेल, तर त्याच्यावरती दिलेलं जाणारं अनुदान ते आपल्या जीडीपीच्या 7% आहे. आपली जीडीपी सध्या आपण $3 ट्रिलियन मानतो. त्याच्या 7% जर तुम्ही बघायला गेला, तर ती रक्कमच $21 अब्ज पेक्षा जास्त होते. आणि मग अशी ही जी काही ट्रिलियन म्हटल्यानंतर त्याच्यात $1000 अब्ज आले. मग हे $21 अब्ज एवढी सबसिडी आपण देतच नाही. तुम्ही आता जर बघितला सरकारनं काय ते $2.25 लाख कोटी रुपयेच दिलेले आहेत. आणि मग तुम्हाला ह्याच्यातनं ते आपल्या जीडीपीचे 1% सुद्धा नाहीये. म्हणजे ह्या ह्याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल, की भारताकडे सध्या प्रचंड प्रमाणात साधन संपत्ती आहे. मनुष्यबळ नको तेवढं आहे. पण ह्या साधन संपत्तीची आणि मनुष्यबळाची सांगड घालून जे वितरण करण्यासाठी लागणारा शाश्वत कार्यक्रम जो आहे, त्यात आपण कुठेतरी कमी पडतो. आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगळी मतं मांडलेली आहेत आणि परीक्षेत त्याच्यावरचे प्रश्न आलेले आहेत. मग आता इथं जर बघितलं, तर पहिला जो काही आहे शेवटी बघा नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे त्यात हवा आली, पाणी आली, जमीन आलं आणि या सगळ्यांचं जर समजा आपल्याला काही व्यवस्थापन व्यवस्थित जर करायचं असेल, टिकवायचं असेल, टिकवणं म्हणजे याच्यात काय उत्पादकता. आपल्या शेतामध्ये एकरी उत्पन्न ऊसाचं 1970 मध्ये 70-80 किंवा 100 टनापर्यंत यायचं. गेल्या 40 वर्षात आपल्याला म्हणजे 70 पासून आता 50 वर्ष होतात. 50 वर्षात आपल्याकडे विकास कमी नाही झाला, झालाय. पण तुम्ही जर बघायला गेला तर ऊसाचं उत्पन्न जे एकरी 100 टन यायचं 70-80च्या दशकात, आता ते 50 सुद्धा येत नाही. का असं झालं? सो वी एक्सप्लॉइटेड द रिसोर्सेस. मग ते कमी करण्यासाठीचा जो प्रकार आहे दॅट इज रिलेटेड टू द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे असे अनेक प्रवाह आहेत, अनेक विचार आहेत, अनेक मतं आहेत. मग त्यातलं आपल्याला कुठलं उपयोगी पडेल याच्याकडे आपण लक्ष देऊन तर आपल्या अभ्यासामध्ये ते आणायला पाहिजे. आणि मग मगाशी सांगितल्याप्रमाणे 72ला पहिल्यांदा इंदिरा गांधींनी जी मांडली संकल्पना स्टॉकहोम परिषदेमध्ये, जगामध्ये जर सगळ्यात महत्वाचं प्रदूषण असेल ते गरिबीचं आहे. मग ती विषमता आली, ती कमी करण्यासाठी आपल्याला साधन संपत्ती काही ठिकाणी पर्यावरणाचं संतुलनाकडे दुर्लक्ष करून त्या लोकांना योग्य सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला ते करायलाच पाहिजे असं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर मग युएनईपी युनायटेड नेशन्स एम्प्लॉयमेंट प्रोग्राम सुरू झाला. ते ग्रो हार्लिम ब्रंटलँड नॉर्वेचे जे पंतप्रधान त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आली आणि त्याच्यातनं मग त्यांनी अवर कॉमन फ्युचर नावाचा प्रोग्राम आणला आणि त्याच्यातनं मग पहिल्यांदा 1986-87 दरम्यान जागतिक पातळीवरती ते शाश्वत विकास या संकल्पना एक स्वरूप मिळालं. पण त्याच्यानंतर ह्या संकल्पना जी आहे गेल्या साधारण 30-35 वर्षामध्ये त्यात बरेच प्रवाह आलेले आहेत. मग हे प्रवाह कुठले? पुढच्या याच्यामध्ये बघा. दुसरा प्रश्न जो आहे 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारं लिखाण केलं. मग आता बघा आपल्याला परीक्षेची तयारी करण्याचा अजून एक महत्वाचा दुसरा भाग कुठला? तर आता तुम्ही हे 6 नंबरचं पान बघितलं, त्याच्यात 6च प्रश्न आहेत. पण ह्या 6 प्रश्नांमध्ये आलेल्या पर्यायामध्ये शास्त्रज्ञांची नावं किती आहेत बघा. मग हे याच्यात पहिल्यांदा नाव आहे सोलो आणि सॅम्युएल्सन, दोघे जण झाले. गुलनार मिर्दाल आणि रघुराम राजन आणखी 2 झाले. त्यानंतर विल्यम नॉर्थस आणि पॉल रोमर आणखी 2 झाले. अमर्त्य सेन आणि प्राध्यापक कौशिक बसू अजून 2 झाले. असे इतर जण 8 जण झाले. मग ह्या 8 जणांनी जर तुम्ही बघायला गेला शाश्वत विकासाच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत आणि ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर PR ब्रह्मानंद. आता तुम्हाला माहिती असेल CN वकील आणि ब्रह्मानंद. वकील ब्रह्मानंद मॉडेल भारताच्या पंचवार्षिक योजनेत फेमस आहे. कशासाठी फेमस आहे ते? आपल्या 12 पंचवार्षिक योजना झाल्या. पहिली पंचवार्षिक योजना हॅराल्ड डोमोर मॉडेलची होती. दुसरी, तिसरी PC महालनोबिस आणि चौथी, 5वी ही वकील ब्रह्मानंदची मॉडेल होती. मग ते नेमकं काय आहे? मग त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग पुढं वकील ब्रह्मानंद जे मॉडेल आहे ते इंदिरा गांधीच्या काळामध्ये जास्त पुढे आलं. मग 7वं मॉडेल म्हणजे राजीव गांधीच्या काळात मॉडर्नायझेशन वरती तो हे दिला गेला आणि मग हे ॲलन रुदरचं मॉडेल इंदिरा गांधीच्या काळामध्ये सुद्धा महत्वाचं होतं. त्या ॲलन रुदरच्या बरोबरच ते ब्रह्मानंद आणि वकील मॉडेल इकडे स्वीकारलं गेलं. मग आता हे नेमकं काय होतं? PR ब्रह्मानंद CN वकील मॉडेल कसं होतं आणि मग त्याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर AK सेन म्हणजे अमर्त्य कुमार सेन. प्रणव वर्धन आता सांगितलं त्यांनी ती UBI ची संकल्पना मांडलेली आहे.
जगदीश भगवती. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. बऱ्याच गोष्टी आपल्या आर्थिक धोरणाचं आपल्याला आकलन करायचं झालं, तर भारताचं अर्थकारण सध्या 2 आर्थिक प्रवाहावरती परिणाम म्हणजे आर्थिक प्रवाहावरती अवलंबून आहे. एक मॉडेल जे आहे, तर त्या मॉडेल आपण म्हणायचं बॉटम टू टॉप, खालून वर जाणार. मग ही मंडळी कोण आहे? त्याला आपण कल्याणकारी अर्थव्यवस्था किंवा त्याचं समर्थन करणारी मंडळी. मग त्याच्यात कोण येतं? अमर्त्य सेन आणि त्यांचे अनुयायी येतात. मग आता अमर्त्य काय सांगितलेलं आहे, की जर एखाद्या देशाला चिरकाल विकास करायचा असेल, सो यू हॅव टू इन्व्हेस्ट अ लॉट इन सोशल सेक्टर. आरोग्यावरती खर्च करा, शिक्षणावरती खर्च करा, मनुष्यबळ तुमचं चांगलं होईल, मनुष्यबळ सक्षम झालं, त्याच्या सहाय्याने तुमचं उत्पादन वाढणार, अर्थव्यवस्था पुढे जाणार. सो दिस पर्टिक्युलर थिंग इज कॉल्ड ॲज अ दॅट हे काय ते अमर्त्य मॉडेल. आणि मग त्या बॉटम टू टॉप. आणि मग त्या मॉडेलमुळं त्यांना 1998चा नोबेल पुरस्कार मिळाला अर्थशास्त्राचा. आणि त्यांचं हे मॉडेल कशावरती? गुन्नार मिर्दालच्या वरती दिले ना, ते गुन्नार मिर्दाल त्याच्या याच्यावरती ते अवलंबून आहे. मग हे नेमकं काय आहे सगळं बघून घ्यायला पाहिजे. आता दुसरं जे मॉडेल आहे ते जगदीश भगवती. मग ते कसं आहे? टॉप टू बॉटम. जगदीश भगवतींचं म्हणणं काय? अर्थव्यवस्थेचा जर विकास व्हायचा झाला, भांडवल आणि तंत्रज्ञान फार महत्वाचं आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात तुमच्याकडे भांडवल बाहेर नाही येईल किंवा तुम्ही निर्माण कराल आणि जेवढं जास्त तंत्रज्ञान तुम्ही विकसित कराल, तेवढी प्रगती होणार. तेवढी प्रगती झाली म्हणजे तुमची उत्पादकता वाढणार, प्रगती वाढणार. प्रगती झाली की त्याचा तो फायदा फक्त वरच्याच लोकांना नाही, खालच्या लोकांना सुद्धा राहणार. समव्हॉट यू कॅन कॉल, नॉट नेसेसरली, बट समव्हॉट यू कॅन कॉल इट द फिल्ट्रेशन थिअरी ऑफ द इकॉनॉमिक प्रोग्रेस. आणि मग या दोघांच्या वरती आधारित बऱ्याच वेळेला मग काय म्हणतात त्याला मतभेद होतात आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आता ह्या दोन्ही मॉडेल जी आहेत विकासाची, ती काय फुलप्रूफ नाही आहे. मग त्याच्यात सुधारणेला भरपूर वाव आहे. मग आपल्याला काय ते दिस इज अगेन रिलेटिव्ह. बघा, अर्थशास्त्रातल्या संकल्पना ह्या चिरकाल अशा टिकणाऱ्या नाही आहेत. म्हणजे या काळात जे लागू पडलं ते पुढच्या काळात लागू पडेल असं नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचे 1991 हे आपण त्याला इयर ऑफ डिवाइड म्हणतो. 1991 पूर्वीची भारताची अर्थव्यवस्था सार्वजनिक क्षेत्राला प्राधान्य देणारी होती. 91 नंतरची गेली साधारणपणे आपली 30 वर्षाची अर्थव्यवस्था खाजगी क्षेत्राला प्राधान्य देणारी आहे. मग 91 पर्यंत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा जो विकास दर होता, त्याला ते हिंदू ग्रोथ रेट असं नाव दिलेलं आहे. आता हिंदू ग्रोथ रेट म्हणजे बघा आता कसं आहे, एक साधी व्याख्या विकासाची सुद्धा काय सांगितलेली आहे, तुमची अर्थव्यवस्था कधी विकास करते नैसर्गिकरित्या? ज्या वेळेला तुमच्याकडे जेवढी माणसं आहेत त्या सगळ्यांना काम देण्या इतपत तुमची प्रगती होत असेल तर. तुमची जर समजा डेव्हलपमेंट लोकांना रोजगार देण्या इतकी जर होत नसेल, तो विकास नाही आहे. मग ते जॉबलेस ग्रोथ आहे, तो फार वाईट प्रकार आहे. म्हणजे कुठल्याही अर्थव्यवस्थेची नैसर्गिक विकासाची अवस्था म्हणजे जेवढी लोक तुमच्याकडे आहेत, जी कामासाठी मागणी करणारी आहेत, त्यांना तुमच्या अर्थव्यवस्थेनं काम दिलंच पाहिजे. तेवढी प्रगती तुमची झालीच पाहिजे. सो देन इट इज अ नॅचरल ग्रोथ. आणि मग हे दॅट इज नथिंग बट अ सस्टेनेबल ग्रोथ अगेन. आणि मग हे जर तुम्हाला जमत नसेल, सो देन देर इज अ समथिंग रॉंग विथ यू. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी मूळ चुकलेलं आहे. मग तुमच्याकडे असलेली साधन संपत्तीमध्ये भौतिक असू दे, मनुष्यबळ असू दे, त्यांची सांगड घालणं आणि त्याचं वितरण करणं किंवा उत्पादन करणं कुठेतरी तुम्हाला जमत नाही. मग हा सगळा जो काही भाग आहे ते युबीआय मध्ये सुद्धा आणलाय. युबीआय म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम. प्रणव वर्धनचं मत काय आहे की त्यांनी म्हणजे ते जवळ 76 वर्षाचे प्राध्यापक आहेत, अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण म्हणजे शिकवतात आणि भारतीयच आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की भविष्य काळात सामाजिक न्याय द्यायचा झाला तर त्यात युनिव्हर्सल बेसिक इन्कम, प्रत्येक गरीब असू दे श्रीमंत असू त्याला ₹1000 द्या तुम्ही महिन्याला, काय फरक पडणार नाही. ₹1000 महिन्याला दिलं तर आपली सांगितलं $3 ट्रिलियन. आणि मग त्यातलं ते हेलिकॉप्टर मनीची संकल्पना आहे. हे ₹1000 देताना आता सध्या तुम्ही बघितलं असाल की 2.25 लाख कोटीचं जे पॅकेज दिलेलं आहे, त्यासाठी पैसे येणार कुठलं? घरात तर तुम्हाला माहिती आहे घट झालेले, पैसे मिळत नाहीत. मग अशा वेळेला आरबीआयने पैसे छापायचे. मग असे छापलेले पैसे त्याला काही जण हेलिकॉप्टर मनी म्हणतात. मग आता हेलिकॉप्टर मनी जो आहे त्याचा वापर करून युबीआयसाठी जर लोकांना आपण दिलं तर लोकांची क्रय क्षमता वाढणार. आणि त्यावेळेला तुम्ही पैसे कसं खर्च करायचं हे तुमच्या हातात, म्हणजे सरकारने त्याच्यावरती रेग्युलेट ठेवायचं नाही. वाटेल तसे खर्च करा. मग तो गरीब असू दे श्रीमंत असू दे, तो पैसा अर्थव्यवस्थेत येणार, क्रयशक्ती वाढणार, आर्थिक विकासाला चालना मिळणार आणि मग तुम्ही कधीही ज्याला आपण काय म्हणतो ना मंदीच्या अवस्थेमध्ये वगैरे जाणार नाही. सो देर आर द सो मेनी थिंग्स. मग जसं तुम्ही अभ्यास करायला लागाल तस तसा त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि हे बरंच तुम्हाला असं शिकण्यासारखं आहे.
मग ते एजेंडा 21 हे नेमकं काय आहे ते सुद्धा 21व्या शतकातल्या जागतिक पर्यावरणाच्या संधारणाचा तो कृती आराखडा तयार झाला आणि हे कुठल्या ह्याच्यात झालं होतं तर रिओ परिषदेमध्ये ते ठरलं होतं आणि मग आता पुढचे काही मुद्दे जर बघायला गेला तर आपली ही जी अर्थव्यवस्थेची जी आव्हानं आहेत त्याच्यावरती जर उपाय काढला तर शाश्वत विकास आपला होणारच. मग आपल्याकडे आव्हानं ही सगळीच आहेत. अल्प दरडोई उत्पन्न 3 ट्रिलियन म्हणजे 3000 अब्ज डॉलर जरी अर्थव्यवस्था असली तरी 130 कोटी लोक आहेत. त्यामुळे अल्प दरडोई उत्पन्न आहेच अजून आपलं. मग ती विषमता म्हणजे जगातला 4थ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस मुंबईत राहतो आणि मुंबईमध्ये खायला न मिळाल्यामुळे सुद्धा मरणारी सुद्धा लोक आहेत. मग ह्या दोन्ही गोष्टी झाल्या. मग ते उत्पन्नातली विषमता ही नाहीशी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. मग आपल्याकडे दारिद्र्य तरी आहेच. अजून सुद्धा आपल्याकडे 25% लोक भारत सरकारच्या व्याख्येनुसार दरिद्रीखाली. जागतिक बँकेची व्याख्या काढली त्यांनी सांगितले $1.5 लाख एका दिवसाला जर उत्पन्न काढता आलं तरच ती व्यक्ती बीपीएलच्या वरती. आणि असं जर बघायला गेलं अजून सुद्धा आपल्याकडे 47 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वरती आहेत. म्हणजे इथं काय झालेलं आहे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला आपण 40 कोटी होतो. 2020 मध्ये 130 कोटीपैकी 47 कोटी दारिद्र्य रेषेखाली आहेत. म्हणजे गेल्या 70 वर्षात अजून एक आपण नवीन दारिद्र्य भारत निर्माण केला. सो दॅट इज व्हॉट यू कॅन कन्क्लूड. हा सगळा जो काही भाग आहे मग हे अशा पद्धतीने जर समजा आपण विचार करायला लागलो आणि कारण मीमांसा करत करायला गेलो बेकारीची समस्या तर तुम्हाला माहिती आहेच आपल्याकडं. आता हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आता हे जर तुम्ही बघायला गेला मगाशी जी मी तुम्हाला आपल्या भारतीय राष्ट्राच्या उत्क्रांतीचा अर्थव्यवस्थेतल्या संबंधातल्या ज्या संकल्पना आहेत कल्याणकारी अवस्था, प्रगती अवस्था, विकास अवस्था, सबलीकरण अवस्था, सामाजिक न्यायाची अवस्था. आता ह्या अवस्थेतनं जात असताना ज्या वेगवेगळे प्रवाह आणि वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या धोरणं ठरवली गेली त्याला बऱ्याच वेळेला जागतिक पातळीवरच्या अनेक संकल्पनांचा किंवा अर्थतज्ञांचा आधार असतो. आणि मग तुम्ही जर बघायला गेला तर 2015 मध्ये 31 डिसेंबरच्या 2015 मध्ये जगातल्या प्रत्येक नागरिकाला एक 8 घटकातलं सर्व सुविधा मिळायला पाहिजेत असं 2000 साली ठरलं होतं. आणि मग त्याला ते एमडीजी म्हटलं गेलं. ते 15 मध्ये संपलं. आता 2030 मध्ये त्यांनी 17 उद्दिष्ट ठरवले आणि त्या 17 घटकांमधल्या सगळ्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जगातले प्रत्येक राष्ट्र येणाऱ्या 15 वर्षांमध्ये नागरिकांच्या सगळ्या सोयी सुविधा निर्माण करेल आणि त्याला एसडीजी म्हटलं जातं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हटलं जातं. आणि मग हा पहिला प्रश्न जर तुम्ही बघायला गेला तर एसडीजी 2030 तर याच्यामध्ये हे जी 17 उद्दिष्ट ठरवलेली आहेत त्याच्यातलं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा हमी देणारं उद्दिष्ट कुठलं आहे. मग आपल्याला ही 17 उद्दिष्ट माहिती पाहिजे. मग याच्यात दिले याच्याप्रमाणे बोल्ड करून दाखवलं इथं 4 नंबरचं उद्दिष्ट जे आहे ते अशा प्रकारे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देणार. आणि मग ते 8वं उद्दिष्ट काय आहे, दुसरं काय आहे, 12वं काय आहे हे सगळं आपण जरा थोडं बघून घेतलं पाहिजे. त्यानंतर जून 2012चं जे काही रिओ मध्ये जी परिषद झाली होती मग त्याच्यामध्ये ही एसडीजी जी आहे तर ती 15 पासून सुरू झाली पण ती ठरवली गेली होती 2012 मध्ये. मग ती कुठली कुठली त्याच्यातली आहेत आणि असा वगैरे तो प्रश्न विचारलाय आणि त्याच्यात सुद्धा विचारलं नव्हतं. तर याच्यात जर तुम्ही बघायला गेला तर ह्या याच्यातलं म्हणजे दिलेली ही सगळीच उद्दिष्ट होती त्या ड याच्यात दिलेलं नाही आणि ड त्याच्यात नव्हतं बाकी सगळं बरोबर आहे. तसंच जर तुम्ही बघायला गेला ह्या अशा काही म्हणजे प्रश्नपत्रिका तुमच्याकडे टाकलेलीच आहे त्याच्यातनं तुम्हाला सगळ्या ह्याच्यानुसार अभ्यास करता येईल. आता इथं आजच्या आपल्या चर्चेमध्ये हे 2 मुद्दे जे आहेत पहिला मुद्दा जो सांगितला मी तुम्हाला कशाचा की शाश्वत विकासाची संकल्पना त्याच्याबद्दलची माहिती, दुसरा मुद्दा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा झाला. आणि मग याचा अभ्यास करताना काही गोष्टी ज्या आहेत ते मगाशी जसं सांगितलं वर्गीकरण केलं त्याच्यानंतर कंपॅरिझन करायला लागलो, संकल्पना समजून घ्यायला लागलो, लक्षात ठेवण्यासाठी मग काही आपल्याला काही स्लाइड्स तयार केल्या पाहिजेत, फ्लो चार्ट्स तयार केले पाहिजे. मग त्यातले काही फ्लो चार्ट किंवा काही स्लाइड्स जे आहेत ज्याच्या सहाय्यानं मला ह्या परीक्षेची तयारी करता येतील ती एक तुम्हाला जरा थोडी इथं शेअर करून दाखवतो आणि मग ह्याच्यातनं आपल्याला काही गोष्टी सुद्धा समजू शकतील. ही स्लाइड दिसते का तुम्हाला सगळ्यांना? एनीबडी कॅन टेल मी वेदर यू आर एबल टू सी दिस स्लाइड? येस सर. हा आता मगाशी सांगितलं तुम्हाला त्या पहिल्या 6व्या नंबरच्या पानामध्ये जवळजवळ एक 12 अर्थतज्ञांची नावं दिली होती. मग त्याच्यातलं जे पहिलं होतं ना 2018 मध्ये ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं तर त्यांनी शाश्वत विकासाच्या काही वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या होत्या.
मग त्यातले जी दोघे जण आहेत ते पहिल्याचं नाव आहे ते पॉल रोमर आणि दुसऱ्याचं नाव आहे विल्यम नॉर्धू. मग ह्या दोघांनी काय केलं त्याच्याबद्दलची माहिती. तर आता याच्यातला जो पॉल रोमर आहे त्यानं एंडोजिनस ग्रोथ थिअरी मांडली. आणि ही एंडोजिनस ग्रोथ थिअरी म्हणजे नेमकं काय आहे की तुमचा आर्थिक विकास व्हायचा असेल तर तो काय म्हणतात त्याला ते परकीय व्यापार किंवा विदेशी व्यापारावरती नुसता तो अवलंबून राहिला नसला पाहिजे. तुमच्यातल्या असलेल्या साधनांचा विकास करण्याची क्षमता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि मग याला कशाची सांगड घालण्यात आली तर तुमच्याकडे असलेले साधन संपत्तीचा विकास करायला तर तंत्रज्ञान पाहिजे. मग त्या तंत्रज्ञानामध्ये तुमची जर प्रगती नसेल आणि तुमच्याकडे मुबलक साधन संपत्ती आहे काही फायदा होत नाही. या दोघांची सांगड घालून जो विकास होतो त्याला एंडोजिनस ग्रोथ म्हणायचं. आणि विल्यम नॉर्दस यांनी मॅक्रो इकॉनॉमिक अनालिसिस म्हणजे बघा अर्थव्यवस्थेचे जे मायक्रो आणि मायक्रो म्हणायला गेलं तर मग जसं सांगितलं तुमच्या वैयक्तिक ह्याच्याबद्दल आणि मॅक्रो जर बघायला तर व्यापक पातळीवरती देशाशी संबंधित त्यातले काही काही विषय असतात त्याच्यावरती. दुसरं ते एंडोजिनस ग्रोथ थिअरी जी आहे त्याच्याबद्दलची इथं माहिती दिलेली आहे. मग त्याच्यात बघा इन्व्हेस्टिंग इन ह्युमन कॅपिटल इनोव्हेशन आणि नॉलेज हे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं ना अमर्त्य सेनचं जे मॉडेल आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून साक्षरता वाढवली आणि आपल्याकडं नुसतं आरोग्य नाही फिटनेस तंदुरुस्ती आणली तर न कंटाळता लोक 12-12 तास काम करू शकतील. आणि हा सगळा जो काही भाग आहे तर तो त्याच्याशी संबंधित येतो. आणि त्यामुळे काय होतं की लॉंग रन ग्रोथ रेट ऑफ एन इकॉनॉमी डिपेंड्स ऑन पॉलिसी मेजर्स सबसिडीज अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन. म्हणजे हे फार महत्वाचं आहे आपल्या देशाच्या याच्यासाठी. आता नंतर ते त्यात दुसरं नाव होतं सॅम्युल्सन आणि सोलो म्हणजे अजून दोघे जण होते. मग त्यातला पॉल अँथोनी सॅम्युल्सन त्याला 1970 मध्ये जे नोबेल पारितोषिक मिळालं. आणि या माणसाचा सगळ्यात जगातला महत्वाचा आणि मोठा शिष्य म्हणजे भारतातले सुब्रमण्यम स्वामी. तर सुब्रमण्यम स्वामी हे या पॉल अँथोनी सॅम्युल्सनचे अतिशय लाडके काय म्हणतात त्याला ते शिष्य होते. आणि स्वतः सुब्रमण्यम स्वामी सुद्धा अर्थतज्ञ आहेत. आणि अर्थात त्यांचं अर्थकारण सगळं ते राजकारणाच्या दृष्टिकोनात जास्त चालतं. आणि बऱ्याच वेळेला त्यांचं आणि या सॅम्युल्सनचे असे वाद जागतिक पातळीवरती गाजलेले आहेत म्हणजे ते संकल्पनावरचे. मग दिस पॉल अँथोनी सॅम्युल्सन वॉज कॉल्ड एज द फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स. जरी आपण ॲडम स्मिथ आणि बाकीच्या लोकांना जरी म्हणत असलो तरी आधुनिक अर्थशास्त्राचा जनक म्हणून ते रँडल पार्कर नावाच्या अमेरिकेच्या ज्याला आपण म्हणतो आर्थिक इतिहास तज्ञानं या पॉल सॅम्युल्सनला मॉडर्न इकॉनॉमिकचं फादर म्हटलेलं आहे. तर रॉबर्ट बर्टन सोलो जे आहे तर त्यांनी उलट सांगितलं. मग अशी आपण ते पामेरेचं मॉडेल जे होतं ते एंडोजिनस होतं. हे एक्झोजिनस मॉडेल आलं. आणि हे एक्झोजिनस मॉडेलवरती त्या याला सोलोला 87चं नोबेल पारितोषिक मिळालं. मग सॅम्युल्सन सोलो आणि त्याला स्वामीची काय ती जोड घातली जाते. तर सॅम्युल्सन स्वामी किंवा सॅम्युल्सन सोलो स्वामी हे एक ग्रोथ मॉडेल आहे. आणि मग ते जगात हे केलं जातं मानलं जातं. त्यानंतर सोलो स्वान मॉडेल. मग हे नेमकं काय आहे. मग आता हे सोलो स्वान मॉडेल जे आहे तर ते जर तुम्ही बघायला गेला तर ते केनेसियन हॅरॉड डोमर मॉडेलवरती आधारित आहे. आणि तुम्हाला माहिती असेल भारताची पहिली पंचवार्षिक योजना ही हॅरॉड डोमर मॉडेलवरती होती. आणि हॅरॉड डोमर मॉडेलचं सुधारित रूप म्हणजे सोलो स्वान मॉडेल आहे विकासाचं. आणि हे सगळं आर्थिक विकास शाश्वत ठरणारा. आणि मग याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे तर तंत्रज्ञान महत्वाचं आहे. त्यानंतर तुमच्याकडचं जे मनुष्यबळ आहे त्याचा विकास करण्यासाठी पुरेसं भांडवल तुमच्याकडे पाहिजे. तंत्रज्ञानाला तर भांडवल लागणारच पण मनुष्यबळाचा विकास करायचं भांडवल पाहिजेच कारण पैसे पाहिजेतच. त्याच्याशिवाय तुम्हाला कौशल्य हस्तगत करता येणार नाही. आणि मग हा सगळा एक महत्वाचा भाग. पुढे जर बघितलं तर हॅरॉड डोमर मॉडेल पहिल्या पंचवार्षिक योजनेतलं आणि ही विकासाचंच मॉडेल आहे. आणि मग आता इथं आपण ज्या 4 स्लाइड्स बघितल्या तर त्यातनं तुमच्या लक्षात येईल की 8 शास्त्रज्ञ जे आहेत अर्थतज्ञ त्यांनी आर्थिक विकास आणि त्याही शाश्वत विकासासाठी कसं काय केले ते लक्षात येईल. गुन्नार मिर्दाल द फर्स्ट डेव्हलपमेंटल इकॉनॉमिस्ट टू गेट अ नोबेल प्राइज इन 1974. आता ह्याचं एक वैशिष्ट्य असं आपल्याकडं जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुका जो आहे तर त्या तालुक्यामध्ये 1977-78 हे 2 वर्ष येऊन त्यांनी महाराष्ट्राची रोजगार हमी योजनेचा अभ्यास केला होता गुन्नार मिर्दाल. आणि त्यांच्या बायकोचं नाव अलवा मिर्दाल. त्या अलवा मिर्दाल ह्या फार मोठ्या राजकारणी होत्या. आणि ह्या दोघांनी येऊन त्या रोजगार हमी योजनेचा अभ्यास केला.
2 वर्ष. आणि त्यावेळेला त्यांना जाणवलं, आणि त्यावेळेला जागतिक बँकेचा पुरस्कृत अभ्यास होता, आणि त्यावेळेला त्यांना जाणवलं की रोजगार हमी योजनेमुळे महाराष्ट्रातल्या लोकसंख्या वाढीचा दर हा रोजगार वाढीच्या दरापेक्षा कमी आहे. आणि मगाशी एक तुम्हाला मी सांगितलं होतं की लोकांचा जर समजा आर्थिक विकास जर करायचा असेल नैसर्गिक दृष्ट्या, तर जेवढी तुमच्याकडे रोजगाराची मागणी आहे तेवढी मागणी निर्माण करण्याची यंत्रणा तुमच्याकडे असायला पाहिजे, साधन संपत्तीचा वापर करण्याची. आणि मग रोजगार हमी योजना ही अशीच नैसर्गिक वाढीला चालना देणारी एक योजना मानली जाते, जिथं जेवढी रोजगाराची मागणी करणारी माणसं आहेत त्या सगळ्यांना म्हणजे 2 हाताला पुरून उरेल एवढा रोजगार निर्मितीची क्षमता जर एखाद्या अर्थव्यवस्थेत निर्माण झाली, नैसर्गिक विकास होणार. तोच मग नथिंग बट चिरंतन, अविनाशी, किंवा त्याला आपण स्थायी, किंवा काही जण त्याला शाश्वत विकास असं वगैरे म्हणतात. आणि गुन्हार मिर्झांनी मग त्यावेळेला दाखवलं, आणि जागतिक बँकेनं मग ही रोजगार हमी योजना जगातल्या अनेक राज्यांना, त्या राष्ट्रांना सांगितली की दिस शुड बी द वन ऑफ द मॉडेल फॉर द नॅचरल डेव्हलपमेंट ऑर द डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स. तर हे गुन्हार मिर्झालचं एक महत्वाचं, आणि बाकीची काही माहिती इथे दिलेली आहे. अमर्त्य सेन तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, 98 ला त्यांना डेव्हलपमेंटचं मॉडेल मिळालं. अमर्त्य सेनची सगळ्यात महत्वाचा सिद्धांत जो आहे तो सोशल चॉईस थेरी. आणि मग सोशल चॉईस थेरी जरा थोडी ती किचकट जरी असली तर तुम्हाला मी मगाची सांगितली की सोशल चॉईस थेरीमध्ये सामाजिक म्हणजेच आर्थिक आणि म्हणजे शैक्षणिक आणि आरोग्याच्या ह्याच्यामध्ये तो हे करता आला पाहिजे. युनिव्हर्सल बेसिक स्कीम ही भानगड काय आहे त्याच्यावरती आपण बघितलं. आणि भारतामध्ये पहिल्यांदा मध्य प्रदेश सरकारने 2010 मध्ये, आता जे सध्या मुख्यमंत्री आहेत ना शिवराज सिंग चौहान, त्यावेळेला मुख्यमंत्री असतानाच त्यांनी ती 2010 मध्ये भारतात पहिल्यांदा युबीआय मॉडेल, आणि तेही पूर्वी सेवा ही जी संस्था आहे राजस्थानमध्ये त्यांनी अंमलात आणली होती. सगळ्या जगात पहिल्यांदा त्याचं खऱ्या अर्थानं जर आलं तर ते आणायची की नाही ते स्वित्झर्लंडनी ठरवलं होतं. आणि मग आपल्याकडं जे सध्याच्या सरकारचे माजी आर्थिक सल्लागार आणि ज्यांनी राजीनामा नंतर दिला, अरविंद सुब्रमण्यम, यांनी 2017च्या आपल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये ही युबीआयची संकल्पना मांडली होती. आणि मग ही सगळी संकल्पना सध्या त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे आपल्याकडं राहुल गांधींनी मांडलेली काँग्रेस सरकारमार्फत ती न्याय नावाची योजना, आणि आता अलीकडे बघा बरेच ते प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना आणि बऱ्याच कृषी मित्र योजना, या सगळ्या योजना ज्या आहेत सो दे आर रिलेटेड टू दिस पर्टिक्युलर थिंग. मग हे प्रणव वर्धन त्यांच्याबद्दलची माहिती. त्यानंतर वकील ब्रह्मानंद मॉडेल जे आहे, मग ते सीएन वकील यांनी जवळजवळ अर्थव्यवस्थेतल्या वेगवेगळ्या संकल्पनांचा भारताच्या विकासात कसा वापर करायची 11 मॉडेल्स सांगितले. आणि त्यांनी सांगितलं होतं पीसी महालनोबिसने जे कर्ज काढा, परदेशी मदत मागवा, याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते तुमच्याकडे असणाऱ्या लोकांना पगार देण्या इतपत तुमच्या योजना जास्त असल्या पाहिजे. आणि मग त्या पगारासाठी मग ते वेजेस मॉडेल, वेज अँड गुड्स मॉडेल म्हणायचं. मग त्यांनी सांगितलं होतं की भांडवली क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करा, आपोआप विकास होणार. मग सीएन म्हणजे वकील ब्रह्मानंद मॉडेलचं ते एक महत्वाचं, म्हणजे मगाशी जसं सांगितलं ना जॉबलेस, रोजगार निर्माण करणारा विकास हा वकील ब्रह्मानंद मॉडेलचं एक महत्वाचं वैशिष्ट्य मानलं पाहिजे. आणि भांडवल विकास करणारा जे मॉडेल आहे ते पीसी महालनोबिस मॉडेल. आणि परीक्षेत दोन्हीवरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. हे वेजेस गुड्स मॉडेल हे वकील ब्रह्मानंदचं मॉडेल. जगदीश भगवती यांचं जे आपण बघितलं, त्याच्यानंतर हे तुम्हाला इथे दाखल ना 4 नंबरचं उत्तर होतं क्वालिटी एज्युकेशन, 517 गोल्स कुठे आहेत, मग याच्याबद्दलची माहिती याच्यात. मग ही एक परत चार्ट आहे त्याच्यात, हे झालं. त्यानंतर एजेंडा 21 मधले काही महत्वाचे घटक आहेत. आणि मग रिवो 20 मध्ये अशा पद्धतीचा, त्याच्यात 7 म्हणजे 2 महत्वाचे धोरणात्मक आराखडा होता, त्यातला एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि दुसरं दारिद्र्य निर्मूलन. आणि हे सगळं आता एसडीजी मध्ये आलेलं आहे. आणि प्रायोरिटी एरियाज मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सध्या कुठल्याही शाश्वत विकासाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्यांदा रोजगार निर्माण झाला पाहिजे. रोजगार नसेल तर साधन संपत्तीचं इतकं शोषण होतं, मग त्याला विषमता तर वाढतेच वाढते, आणि मग ती टिकणारी ग्रोथ राहत नाही. मग त्याबरोबरच सध्या सगळ्या विकासाचं काय म्हणतात इम्पेटस म्हणून सध्या ऊर्जेला मांडलं जातं. मग सध्या नगरांचा विकास महत्वाचा आहे. सगळ्यांना पुरेसं अन्न मिळालं पाहिजे, पेयजल पुरवठा शुद्ध झाला पाहिजे. त्याच्यानंतर समुद्रांचं जे काही संतुलन आहे, कारण ते सगळ्या जगाचं सध्या जर ज्याला आपण कार्बन सिंक म्हणतो, पर्यावरण जे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात हवेत जातो ते सगळं शोषणारा सगळ्यात चांगला महत्वाचा घटक किंवा महत्वाचा स्रोत म्हणजे कुठला समुद्र. आणि त्यामुळे त्याचं आरोग्य व्यवस्थित. आणि डिझास्टर, आता आपण बघतोय कोरोना सारख्या डिझास्टर, वेदर इट इज अ मॅन मेड ऑर द नॅचरल वी डोंट नो, देयर इज लॉट ऑफ कॉन्ट्रोवर्सी.
पण ह्या डिझास्टरला सामना करण्यासाठी जर बघायला गेलो तर आपण घरात बसलो त्याच्यामुळे आपलं आर्थिक नुकसान किती होते. आणि मग अशा वेळेला त्या आर्थिक नुकसानातून बाहेर यायचं झालं तर देर इज अगेन यू हॅव टू फाईट अ लॉट. हा सगळा जो काही भाग आहे परीक्षेतला महत्वाचा झाला. त्यानंतर MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स वरती सुद्धा विचारले. ही 8, 30, 17 अशी 25 गोल्स जे आहेत ते अचीव्ह करायचं म्हणजे नथिंग बट सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं थोडक्यात लक्षात घ्या तुम्ही. हॅराडोमर मॉडेलची परत तिथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर तिथं अजून पुढे जर तुम्ही करायला गेला आणखी काही अर्थतज्ञ आलेले आहेत आणि त्या प्रत्येकाचं जे मॉडेल आहे ते आहे. तर थोडक्यात बघा अर्थशास्त्राचा अभ्यास करताना अनेक पद्धतीने तो अभ्यास करता येतो. अर्थशास्त्राचा अभ्यास हा अतिशय आपल्याला जिवंत आणि प्रेरणादायी किंवा तसंच तुम्हाला ज्याचा फायदा जास्त होऊ शकेल अभ्यासासाठी ते खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. तर आजच्या चर्चेमध्ये मला एक 50 मिनिटं तुमच्याशी संवाद साधताना ह्या गोष्टी बोलायच्या होत्या. तुम्हाला पैकी कुणाला तुमच्यापैकी काही जर प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न विचारा. एनीबडी कॅन वॉन्ट टू आस्क द क्वेश्चन विचारा, मग मी त्याची उत्तरं देईन. जर समजा तुमचा माईक तुम्ही हे केला काय म्हणतात त्याला ते बंद सुरू करता, मी म्यूट केला होता, तुम्ही ओपन करू शकता यू कॅन आस्क मी द क्वेश्चन. काही असेल तर विचारा किंवा विचारायला जर समजा तुम्हाला हे होत असेल तर ते साईडला चॅट म्हणून आहे त्याच्यात काही प्रश्न आले मी बघतो, कारण चॅट मध्ये काही जणांनी लिहिलेलं आहे ते बघूया. ओके, सो प्रश्न कुणी विचारलेला नाही आहे, पण तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सो आय विल बी व्हेरी हॅपी टू आन्सर द क्वेश्चन्स. राहुल काय विचारायचं आहे? नाही सर. नाही, बरं आजचं मला सांग की टुडे द क्लॅरिटी होती की थोडं काही प्रॉब्लेम होता? काय म्हटलं सर? क्लॅरिटी, आवाजात स्पष्टता होती? हो हो हो. आणि स्लाइड्स सगळं व्यवस्थित दिसत होतं. हा, स्लाइड्स दिसत होत्या व्यवस्थित ना? हो हो, एकदम एकदम. बरं आपल्यापैकी कुणाला काही म्हणजे जे आपले सहभागी सदस्य आहेत कुणाला काही विचारायचं आहे? संतोष सर चार्टवर टाकलाय क्वेश्चन. बाकी काय झालं फेसबुक वरती? हा, इकॉनॉमिक मॉडेल्सवर क्वेश्चन येऊ शकतात का? कसं आहे, आता तुम्हाला दाखवलं मी शाश्वत विकासाचे जे काही आता जे 44 प्रश्न आले होते, 44 77 प्रश्न, त्या 77 प्रश्नामध्ये जवळजवळ 7 प्रश्न विकासाच्या मॉडेल्सवरती आहेत. त्यामुळे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मॉडेलवरती प्रश्न हे येतातच. आता तुम्हाला थोडक्यात जर ते दाखवायचे झाले तर आय ट्राय टू शो दॅट. जरा शेअर करताना मी ती परत, हा दिसते का स्लाइड? परत प्रश्नाची स्लाइड दिसते का? नाही सर, दिसत नाही ना, एक मिनिट. प्रश्नाची स्लाइड मी परत शेअर करतो आणि मग हा दिसते. हा दिसते. हा, तर आता त्यांनी विचारला जो प्रश्न आहे की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मॉडेलवरती प्रश्न येतात का, तर त्याचं मी दाखवतो, काही प्रश्न दाखवतो म्हणजे त्याला ते लक्षात येईल की याच्यावरती प्रश्न असतात. आता बघा, हा आर्थिक विकासाचे निर्देशक, मग याच्यातला खालीलपैकी कोणते प्रतिरूप म्हणजे मॉडेल, मराठीत त्याला प्रतिरूप म्हणतात मॉडेलला, भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्वाचा घटक मानते. मग हॅराडोमर हे मानतं. मग हेक्चर होलिन मॉडेल जे आहे त्याच्यावरती राज्यसेवा मुख्य परिषद 4-5 वेळा प्रश्न रिपीट झालाय. तर हेक्चर होलिन मॉडेल काय आहे? इट टेल्स अस अबाउट बॅलन्स बिटवीन द एक्सपोर्ट इम्पोर्ट. मग एखाद्या देशाचा ज्याला काय म्हणायचं की दुसऱ्या देशाशी असणारा जो भाज्या म्हणजे व्यवहारतोल म्हणतात त्याला, तो व्यवहारतोल जरा सकारात्मक भारताच्या बाजूनी चीनच्या बद्दलचा असेल तर भारताचा विकास वेगाने होणार, पण उलट झालं तर ते चीनचा विकास होणार. आणि सध्या जगात तुम्हाला माहिती आहे की चीनचं तसंच आहे. तर चीनचा अमेरिकेच्या बरोबरचा जो व्यापार किंवा व्यवहारतोल आहे तो पॉझिटिव्ह, म्हणजे चीनच्या बाजूनी जवळजवळ $700 अब्ज आहे आणि अमेरिकेच्या बाजूनी $700 कमतरतेचा आहे. भारताच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे, 350 ते 400 अब्ज डॉलरचा चीनच्या संदर्भात आपला व्यापार मागे आहे, म्हणजे आपण तुटीमध्ये आहोत. मग ते हाबरलर आहे त्यांनी सुद्धा त्याच्यात सांगितलं होतं. म्हणजे आता एक जर बघितलं आर्थिक विकासाचं मॉडेल जे आहे त्याच्यावरती हा गेल्या वर्षी आलेला प्रश्न होता. आता खालचा दुसरा बघा, दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने अतिरिक्त कामगार असणाऱ्या देशासाठी 2 क्षेत्रांची म्हणजे 2 सेक्टर डेव्हलपमेंट मॉडेल म्हणायचं त्याला, ते विकसित केलेलं आहे? तर ते आर्थर लुईस हा पहिला निग्रो माणूस, निग्रो म्हणायचं नाही सध्या, त्यांना आपण आफ्रिकन अमेरिकन म्हणतो, तर हा पहिला आफ्रिकन अमेरिकन व्यक्ती किंवा अर्थतज्ञ ज्याला अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि मग त्यांच्यावरचा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर रॅग्नर नर्क्सेचं जो विकासाचं मॉडेल आहे
हॅराडोमचं तर बघितलंच. डब्ल्यू रोस्टो जो आहे त्यानं अर्थव्यवस्थेच्या विकासाचे 5 टप्पे सांगितले. मग ट्रेडिशनल पारंपरिक अर्थव्यवस्था, मग त्याच्यात संक्रमण अवस्था असते, नंतर उड्डाण अवस्था असते, नंतर मग ती मॅच्युरिटी अवस्था आणि नंतर मास प्रोडक्शनची अवस्था. आणि बऱ्याच वेळेला परीक्षेत प्रश्न असा येऊन गेलेला आहे, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेला भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या अवस्थेमध्ये होती? तर डब्ल्यू रोस्टोच्या मते त्या काळात भारतीय अर्थव्यवस्था उड्डाणपूर्व अवस्थेमध्ये म्हणजेच दुसऱ्या अवस्थेमध्ये होते. आणि मग हे असले प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पुढे बघा ते जी हार्सलर वरती जो आलाय तोच आहे परत. TW शूल्टचं मॉडेल जे आहे ते गुंतवणुकीचं, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट इज की गुंतवणूक झाली पाहिजे. आणि नेमका त्याचा फायदा गेल्या 1978ला चीनमध्ये सगळं बदललं त्याने, आणि तिथं त्यांनी गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावरती चालना दिली. आणि बघतो आपण गेल्या 40 वर्षात सध्या चीन कुठे निघून गेलेलं आहे. सो इन्व्हेस्टमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. हे TW शूल्टचं विकासाचं मॉडेल, मायकेल टॉडरेचं मॉडेल काय होतं, ऍडम स्मिथचं मॉडेल काय होतं, किंवा हे लॉरेन्ज वक्र आहे, कुझनेट्स वक्र आहे, फिलिप्स वक्र आहे. दीज आर नथिंग बट दीज आर रिलेटेड टू, म्हणजे फिलिप्स वक्र हा वक्र कशासाठी आहे? महागाई आणि उत्पन्न याच्याशी संबंधी आहे. आणि जे उत्पन्न म्हणजे तिथं एम्प्लॉयमेंट आलंय, रोजगार आणि महागाई यांच्यातला संबंध फिलिप्स वक्र दाखवतो. लॉरेन्ज वक्र जो आहे ते उत्पन्नातल्या विषमता दाखवतो. कुझनेट्स वक्राचं सुद्धा तसंच आहे. त्यामुळं त्यांनी जो प्रश्न विचारला तर त्यातनं तुमच्या लक्षात येईल की हे विचारलं जातंय. त्यामुळं आय डोंट थिंक की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. तर इकॉनॉमिक मॉडेलवर प्रश्न येतात. हे कुठले इकॉनॉमिक मॉडेल आहेत ते लक्षात घ्या. पहिल्यांदा ह्या इकॉनॉमिक मॉडेलचा अर्थ काय करायचा? 12 पंचवार्षिक योजनेसाठी भारतानं साधारण काहीतरी 6 ते 7 इकॉनॉमिक मॉडेलचा कास धरली होती. मग पहिलं हॅराड-डोमर मॉडेल, नंतर महालनोबिस मॉडेल, नंतर ॲलन रुद्र मॉडेल, नंतर वकील ब्रह्मानंद मॉडेल, त्यानंतर मनमोहन राव मॉडेल म्हणतात. त्यानंतर आता सध्या त्याला निओ गांधीयन मॉडेल म्हटलं जातं, किंवा अशी काही नावं आलेली आहेत. आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला अमरसिंग मॉडेल आहे, त्यानंतर जगदीश भगवती मॉडेल आहे आपल्याकडं, किंवा सॅम्युल्सन स्वामी मॉडेल सुद्धा विकासाचा आहे. सो मेनी थिंग्स. किंवा प्रणव तो मगाशी जो आहे वर्धनचं त्याचं जे मॉडेल आहे युबीआयचं मॉडेल. सो आय थिंक दॅट युबीआय मॉडेल इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. नाहीतर आपल्या देशाच्या सध्या जीडीपीच्या 7% रक्कम या अशाच योजनावरती खर्च होते, ज्याच्यातनं काही आपल्याला उत्पादन किंवा ज्याच्यातनं काही आपल्याला हे मिळत नाही. आणि मग ते जर मिळवायचं असेल तर वी नीड टू नो म्हणजे ऍक्सेप्ट सो मेनी डिफरंट मॉडेल्स. तर असा सगळा म्हणजे त्यामुळं एक लक्षात घ्या की आर्थिक विकास प्रतिरूप किंवा प्रतिमानावरती प्रश्न हे येतातच. त्याची सांगड जरी समजा आता आपल्याकडे योजना आयोग नसला, नीती आयोग जरी असला, तर नीती आयोगानं सुद्धा गेल्या साधारण 6 वर्षामध्ये बरेच काम केलेलं आहे. आणि त्यांनी मगाशी सांगितलं ना आपण की 2022ला शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचंय. मग त्याच्यासाठीच्या बऱ्याच योजना आणलेल्या आहेत. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही बघायला गेला तर 75 कोटी तरुणांचं आपल्याला सबलीकरण करायचंय. मग त्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम किती आणलेले आहेत. मग ते कौशल्य विकास कार्यक्रम इज नथिंग बट अगेन दॅट इज द डेव्हलपमेंटल मॉडेल. सो वी हॅव टू स्टडी दॅट. सो असा अभ्यास करायलाच पाहिजे. एनी अदर क्वेश्चन किंवा काही विचारायचं असेल तर विचारा. अदरवाईज आता आपला चर्चेचा 1 तास झालेला आहे. आणि मग आता बघा, आता आपल्या ह्या सिरीजमध्ये पहिल्यांदा आपण चालू घडामोडीच्या बद्दलची चर्चा केली होती. दुसरं आपण सामान्य विज्ञानाबद्दल, आज तिसरं आपण सामाजिक आणि आर्थिक विकासाबद्दल करतोय. माझा उद्देश असाच आहे की या परीक्षेची तयारी करत असताना आपण काही सवयी लावून घेतल्या पाहिजे. बऱ्याच वेळेला कसं आहे की ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला नको तेवढा रिकामा वेळ मिळतोय. अनेकांना ते वाटतं की इतका वेळ करायचा, किंवा काही जणांना त्याच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच काय म्हणतात त्याला ते व्हॉट यू कॅन कॉल अडचणी सुद्धा येतात, किंवा निराशा काही जणांना आलेली असते. तर हे सगळं टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर जो वेळ मिळतोय त्याच्यात मगाशी जसं सांगितलं त्याच्याप्रमाणे यादी तयार करा. मला कशाचा अभ्यास करायचा आहे. आणि परीक्षाभिमुख अभ्यास करायचा झाला तर आता मगाशी जसं सांगितलं की नुसत्या अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या वर्षीच्या 400 प्रश्नावरती 46 घटकावर एवढे जर प्रश्न आले असतील, आणि प्रत्येक प्रश्नामध्ये जर समजा रिपीट थोडं जर धरले, 400 पैकी 100 रिपीट मारले, 300 प्रश्न झाले. 300 गुणिले जर प्रत्येकाचे 4 पर्याय घेतले, 1200 मुद्दे झाले. आता 1200 मुद्दे मला अर्थव्यवस्थेमध्ये साधारण पूर्व परीक्षेतल्या 30 मार्कासाठी अभ्यासायचं आहे.
किंवा गट ब साठी मला ते 15 मार्कासाठी करायचं आहे, गट कला 15 साठी करायचं आहे, किंवा राज्यसेवा मुख्यला मी जर पास झालो किंवा राज्य कर निरीक्षकाला मी जर समजा उत्तीर्ण झालो पूर्व, तर त्यावेळेला मला पुढे ते 60 मार्कासाठी किंवा 110 मार्कासाठी करायचं आहे. तर हे 1200 मुद्दे मला किमान 15 आणि कमाल 110 मार्कासाठी उपयोगी पडणार. मग त्यांनी सांगितलं संकल्पना तयार करायच्या, दिलेलंच ऑलरेडी, त्याची सांगड घालायची विश्लेषणात्मक, आणि त्याच्यात थोडंफार अद्यावतीकरण गेलो. सो विल बी व्हेरी हॅपी. देन आवर नेक्स्ट लेक्चर विल बी ऑन अ वेनसडे. सध्या आपण काय करतोय 6 ते 7 या वेळेमध्ये, रोज 6 ते 7, रोज नाही, सॅटरडे आणि वेनसडे 6 ते 7 या वेळेमध्ये अशा पद्धतीने हे करतोय. आतापर्यंत आम्ही तुम्हाला गेल्या वर्षीच्याच परीक्षेतले जवळजवळ चालू घडामोडीमधले 400 प्रश्न, त्यानंतर विज्ञानावरचे 400 आणि आताचे 400 1200 प्रश्न आपल्या पुढं सादर केलेले आहेत. त्या सगळ्यांची उत्तरं आम्ही आमच्या वेबसाईटवरती टाकलेली आहेत. याच्याही पेक्षा आमच्याकडे मोठ्या प्रमाणावरती स्टडी बँक किंवा क्वेश्चन बँक आहे. आपल्याला कुणाला आणखी काही माहिती हवी असेल, सो यू गाईज कॅन अप्रोच अस ऑन अवर वेबसाईट. आणि आज मला वाटतं की आपण इथेच थांबूया. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद, आणि परत पुन्हा भेटू. थँक्यू.